नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीची आन्सर की आल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न आलेले आहेत की आमचे प्रश्न बरोबर असूनही चुकीचे देण्यात आलेले आहे. तर त्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता, हरकत नोंदणी करू शकता. हरकत नोंदणी केल्यानंतर काय होतं, तुमचा जो प्रश्न आहे पुन्हा एकदा चेक केला जातो आणि जर तुमचा खरखर प्रश्न बरोबर असेल तर त्याचे मार्क तुम्हाला वाढवून दिले जातात. तर आता तुम्हाला हरकत नोंदणी करण्यासाठी आजपासून लिंक चालू झालेली आहे. तर तुम्हाला हरकत नोंदणी कशी करायची, ऑब्जेक्शन कसं घ्यायचे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. इथे आल्यानंतर तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन आहे. इथे लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर अशा प्रकारचा पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. तर बघा, लॉग इन होण्या अगोदर तुम्हाला एक प्रसिद्ध पत्रक मी ओपन करून दाखवतोय. इथे आपल्याला हरकत नोंदणीविषयी सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. त्यांनी सांगितलं होतं 18 तारखेपासून वेबसाईट चालू होणार आहे, परंतु 17 तारखेलाच वेबसाईट चालू झालेली आहे मित्रांनो. आणि 20 तारखेपर्यंत तुम्ही हरकत नोंदणी इथं करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही ज्या पण हरकत नोंदणी करशाल त्यावरती पुन्हा तुमचा प्रश्न चेक केला जाईल आणि बरोबर असेल तर तुम्हाला त्याचे मार्क इथं वाढून दिले जाणार आहे. परंतु एक हरकत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला ₹100 चार्ज ठेवण्यात आलेला आहे. आणि खरोखर तुमचा प्रश्न बरोबर असेल तर तुमचे जे ₹100 घेतले जाणार आहेत ते पुन्हा तुमच्या बँक ट्रान्सफरनी रिटर्न केले जाणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारची इथं सूचना दिलेली आहे. प्रसिद्ध पत्रक तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल. पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर मार्केटमध्ये काही नवीन पुस्तक आलेले आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती देत आहे. लेटेस्ट टीसीएस पॅटर्न नुसार 71 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक आताच मार्केटमध्ये नवीन आले आहे मित्रांनो. यामध्ये जर विचार केला तर नगर रचना शिपाईची प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील. नगर परिषद तलाठी भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश यामध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. टोटल 71 प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. जेणेकरून टीसीएस आरबीपीएस पॅटर्न नुसार कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर त्यांचं उत्तर काय आहे तर त्यांच्याविषयी सविस्तर माहिती या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं हे पुस्तक आहे. तुम्ही त्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वापरू शकता. त्यानंतर दुसरं जर पुस्तक म्हटलं तर टीसीएस पॅटर्न नुसार 79 प्रश्नपत्रिका संच हे देखील तुम्ही पुस्तक वापरू शकता. यामध्ये वनरक्षक, लेखापाल, सहकार विभाग आणि बाकीचे जे पण लेटेस्ट पेपर झालेले आहेत मित्रांनो टीसीएस आरबीपीएस पॅटर्न नुसार त्यांचा इथं प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला एकत्रित बघण्यासाठी भेटणार आहे. एकूण 79 प्रश्नपत्रिकेचा संच यामध्ये दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि लास्टचं जर म्हटलं तर आपल्याला टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार मराठी व इंग्रजी प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये दिलेला आहे. सर्व टॉपिक वाईज स्पष्टीकरण वाईज यामध्ये तुम्हाला प्रश्नाचा संच दिलेला आहे. मराठी व इंग्लिश साठी हे पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. ठीक आहे. हे मार्केटमध्ये आपल्याला टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार नवीन काय पुस्तकं उपलब्ध झालेली आहेत. हे पुस्तकं तुम्ही नक्कीच वापरू शकता. जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. नाहीतर ऑनलाईन जरी खरेदी करायची असेल तर तुम्ही सर्च करू शकता स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आणि तुम्हाला मागील क्वेश्चन पेपर टीसीएस पॅटर्न नुसार अशा प्रकारचं टाईप करायचंय. फ्लिपकार्ट, Amazon वरती हे पुस्तकं तुम्हाला आरामशीर भेटून जातील. ठीक आहे. हे पुस्तकं तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी हे पुस्तकं तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर बघा, आता हरकत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला लॉग इन व्हावं लागणार आहे. इथं लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून हा जो कॅप्चा दिसत आहे कॅप्चा टाकून इथे लॉग इनचं ऑप्शन आहे. लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे ओपन होऊन येतो. सेकंड नंबरला तुम्हाला पोस्ट सिलेक्शनचं ऑप्शन असतं. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पण फॉर्मसाठी अर्ज केलेला असेल, ज्या पण पदासाठी अर्ज केलेला असेल, ते पद तुम्हाला इथे दिसेल. जसे की एका विद्यार्थ्याचं मी इथे लॉग इन केलेलं आहे. इथं क्लास 4चं इथं पदासाठी अर्ज केलेला आहे आणि ड्रायव्हर या पदासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे. तर आता तुम्हाला कोणत्या पदासाठी इथं हरकत नोंदणी करायची ते पद इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे. जसे की क्लास 4 या पदासाठी हरकत नोंदणी करायची. यातील माझे काही प्रश्न बरोबर असूनही चुकीचे दिलेले आहेत. त्यावरती मला ऑब्जेक्शन घ्यायचंय. तर इथं डोळ्याचं ऑप्शन तुम्हाला दिसेल. या डोळ्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. या डोळ्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे ओपन होऊन येईल आणि त्यानंतर बघा इथे 4 तुमच्याकडे ऑप्शन येतील. मोबाईलवरून तुम्ही ओपन करत असाल तर इथं 3 लाईनीचं ऑप्शन असतं. 3 लाईनींवरती क्लिक केल्यानंतर हे जे 4 ऑप्शन आहे पेमेंट स्लिप वगैरे कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि ऑब्जेक्शन फॉर्म हे जे 4 ऑप्शन आहे तुमच्याकडे अशा प्रकारचे ओपन होऊन येतील. तर सर्वप्रथम इथं फक्त 3च ऑप्शन उपलब्ध होते. आता 4थाही ऑप्शन इथं उपलब्ध झालेला आहे. लास्टला तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्मचं इथं
इथं ऑप्शन भेटतं. इथं आपण कॅन्डिडेट रिस्पॉन्स इथे क्लिक करून सर्वप्रथम तुमची जी पण आन्सर की असेल ती तुम्ही डाउनलोड करून घ्याल. जसं की ही आन्सर की मी एक डाउनलोड करून घेतलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंय, त्यासाठी ऑब्जेक्शन फॉर्मचा ऑप्शन आहे, इथे तुम्ही क्लिक करा. ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्ही जेव्हा यावरती क्लिक करता, त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येतं. इथं ऑब्जेक्शन घेण्यासाठी एक ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. आता तुम्हाला कसं ऑब्जेक्शन घ्यायचंय त्याविषयी सविस्तर माहिती देत आहे. सर्वप्रथम तुम्हाला ज्या पण प्रश्नावरती ऑब्जेक्शन घ्यायचंय तो प्रश्न व्यवस्थित बघून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात करायची. तर बघा, जसे की सांगण्याकरता फक्त उदाहरणार्थ तुम्हाला मी इथं दुसरा प्रश्न दिसत असेल, तर हा प्रश्न बघायचं उत्तर इथं चौथं बरोबर आहे, परंतु या विद्यार्थ्याने इथं पहिलं उत्तर याचं दिलेलं आहे. परंतु याला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर पहिलं हेच आहे. तर आता या प्रश्नावरती त्याला हरकत नोंदणी करायची, ऑब्जेक्शन घ्यायचंय. तर तो कसा घेणार त्याविषयी माहिती देत आहे. बघा, आता यावरती आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे पेज ओपन झालेलं आहे, ऑब्जेक्शन फॉर्म आपल्याकडे ओपन झालेला आहे. तर इथे कशी माहिती टाकायची त्याविषयी माहिती बघा. इथे बघा, सर्वप्रथम ऍप्लिकेशन नंबर टाकायचा, तुमचा ऍप्लिकेशन नंबर, त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव टाकायचं, मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल आयडी टाकायचा, पोस्ट नेम टाकायचं, पोस्टचं नाव कोणत्या पदासाठी अर्ज केला होता, त्यानंतर एक्झाम डेट टाकायची, शिफ्ट तुम्हाला इथं सिलेक्ट करायची, फर्स्ट सेकंड थर्ड ती टाकायची, तुम्हाला शिफ्टचं नाव टाकायचं, लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची, कोणत्या लँग्वेज मध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंय, त्यानंतर क्वेश्चन आयडी तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. तर बघा, क्वेश्चन आयडी तुम्हाला कोणता टाकायचा बघा. आता क्वेश्चन आयडी मी इथं जसं की इथं सेकंड नंबरवरती जो सेकंड क्वेश्चन आहे यावरती मला ऑब्जेक्शन घ्यायचंय. तर इथं क्वेश्चन आयडी तुम्हाला इथेच पुढे दिसेल बघा, हा असतो क्वेश्चन आयडी. हा तुम्हाला कॉपी करायचा आहे, ठीक आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे येऊन पेस्ट करायचंय आणि त्यानंतर तुमच्याकडे जो पण क्वेश्चन आयडी असेल तो तुमच्याकडे येऊन जाईल, ठीक आहे. आणि त्यानंतर तो क्वेश्चन आयडी तुम्हाला फक्त अशा प्रकारचा सिलेक्ट करायचा असतो. तर क्वेश्चन आयडी टाकल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली इथे खाली क्वेश्चन आयडी दिसेल, तो सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर इथं टाइप ऑफ ऑब्जेक्शन, आता म्हणजे कोणत्यावरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंय त्यावरती इथं माहिती द्यायची, कशावरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंय त्याचा टाइप इथे तुम्हाला सिलेक्ट करायचंय, ठीक आहे. त्यानंतर इथं क्वेश्चन टाकल्यानंतरच इथं तुम्हाला ते टाइप येईल आणि त्यानंतर तुम्हाला इथं बघा, तुम्हाला काय अजून काही रिमार्क द्यायचा असेल, काही सूचना द्यायची असेल, ते तुम्ही इथं येस वरती क्लिक करू शकता आणि तुमचा जो पण एक्सपिरियन्स असेल, नाही तर तुमची काही पण अट असेल, तक्रार असेल, त्याविषयी तुम्ही इथं रिमार्क देऊ शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारची माहिती टाकायची. इथे त्यानंतर तुमचं सोल्युशन. आता ऑब्जेक्शन तुम्ही का घेत आहात, तो प्रश्न बरोबर आहे असं का सांगत आहे, त्याचं काहीतरी प्रूफ तुम्हाला इथे जोडावं लागणार आहे, ठीक आहे. तर त्याविषयी तुम्ही जर एखादा गणित बुद्धिमत्तेचा प्रश्न असेल, तर त्याचं सोल्युशन देऊ शकता. कशा प्रकारचा प्रश्न आहे, त्याला कसं आपण सोडवलं होतं. नाहीतर एखादा पाठ्यपुस्तकाचा सहारा घेऊन तुम्ही एखादा साधा प्रश्न असेल सामान्य ज्ञानचा, तर चालू घडामोडीचा प्रश्न असेल, तर एखादा प्रूफ जोडू शकता, की इथे बघा तुम्ही ही माहिती इथं अशा प्रकारची दिलेली आहे. पाठ्यपुस्तक हे ओरिजिनल असलं पाहिजे. एखाद्याच्या नोट्स घेतल्यात आणि त्या नोट्स वरतून तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला निघालात, असं नाही होणार. जे पण ऑफिशियल पुस्तकं असतात त्यावरतूनच तुम्हाला ही माहिती कलेक्ट करावं लागणार आहे. त्यानंतर ऑब्जेक्शन घ्यावं लागणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे पण तुमच्याकडे प्रूफ असेल ते तुम्हाला इथं क्लिक करून इथं डॉक्युमेंट त्याचा फोटो काढून अपलोड करायचंय आणि बाकी जास्त काही करण्याची गरज नाहीये. ही सर्व माहिती टाकून इथे खाली सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचंय आणि सबमिट वरती क्लिक केल्यानंतर जास्त काहीच करण्याची गरज नाही. पेमेंट करायचं, ऑब्जेक्शन तुमचं होऊन जाईल आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्म दुसरा देखील क्रिएट करायचा आहे. तर सेम हीच प्रोसेस असणार आहे. पुन्हा तुम्हाला यावरती यायचंय. यावरती आल्यानंतर क्लिक हिअर टू, इथं ऑब्जेक्शनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर हे पेज ओपन होऊन येईल. बाकीची माहिती अशा प्रकारची टाकायची, क्वेश्चन आयडी वगैरे टाकायचं. ऑब्जेक्शन टाइप तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. काही प्रूफ जोडायची, काही माहिती जोडायची, इथं माहिती टाकायची. प्रूफ जोडायचं असेल तर प्रूफ जोडायचं आणि त्यानंतर तुम्हाला इथं सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचंय, ठीक आहे. तर अशा प्रकारचा ऑब्जेक्शन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि त्यानंतर तुमचे जेवढे पण प्रश्न असतील ते पुन्हा चेक केले जाईल आणि खरोखर तुमचे प्रश्न बरोबर असतील तर तुम्हाला त्याचे मार्क वाढून दिले जातील. तर अशा प्रकारची प्रोसेस असणाऱ्या ऑब्जेक्शन फॉर्मची जी की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला सांगितलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपण देखील भरपूर प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेणारच आहोत. भरपूर विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवलेलेच आहे. त्यावरती सर्च करून आपण ऑब्जेक्शन घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत. परंतु प्रत्येक जण एक तरी ऑब्जेक्शन घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त ऑब्जेक्शन गेल्यानंतर आपले जे मार्क आहे सर्व विद्यार्थ्यांचे वाढून दिले जातील, ठीक आहे. तर ऑब्जेक्शन घ्यायला नक्कीच विसरू नका. सर्व विद्यार्थ्यांनी असा विचार केला का हा ऑब्जेक्शन घेईल, तो ऑब्जेक्शन घेईल, तर भरपूर जे प्रश्न आहेत तर चुकीचे असून देखील आपल्याला त्याचे जे मार्क आहे, म्हणजे आपला प्रश्न बरोबर असून देखील आपले त्याचे मार्क आपल्याला भेटणार नाहीये. तर भरपूर विद्यार्थी असाच विचार करतील, तर असा विचार करू नका.
जेणेकरून एक तरी तुम्ही ऑब्जेक्शन घ्या एखाद्या प्रश्नावरती तुम्हाला 100% माहिती आहे या प्रश्नाचं हेच उत्तर असायला पाहिजे, तर त्या प्रश्नावरती तुम्ही नक्कीच ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्यासोबत आपण काही ज्या नोट्स विषयी माहिती सांगितलेल्या आहे त्या नोट्स देखील तुम्ही घ्यायला विसरू नका. जे बुक सांगितले ते बुक्स तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.